मोबाईल मोबाईल उदय सामंत आमचे मित्र उद्योगमंत्री त्यांचा देखील दौरा आज होता आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी भेट दिली. भेटीप्रसंगी मी त्यांना सांगितले ती आय टी पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि ते म्हणले जे काय असेल ते माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच. सुधा मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून ह्या जागा एकदा उपलब्ध झाली की त्या अनुषंगाने इथं इन्फोसिसचं आय टी पार्क ते म्हणले आम्ही हुबळीला देखील तिथं त्यांचं मूळ म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तिथं आम्ही चालू केली होती पण ती काय एवढी फारशी यशस्वी झाली नाही कारण त्याला संपूर्ण काय त्याला म्हणतात म्हणजे कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते. पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी किंवा त्यांचं जे काय बाकी स्टॉल बॅक ऑफिस आणि तरी ते सुद्धा काय थोडं नाही ते भारत त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काय तरुण वर्ग आहे या आय टी सेक्टरमध्ये त्यांना पुण्याला किंवा त्या ठिकाणी जावं लागतं. आज पुण्यासाठी त्यांना जावं लागणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी ही सुरुवात आहे पण सुरुवात म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणावरती का त्याला म्हणजे ते त्याचा पसारा का वाढेल तर पुण्यासारख्या ठिकाणी आता मुळात जागाच शिल्लक राहिलेली नाही आणि जो ओघ आहे ते संपूर्ण आपल्या जे गोल्डन क्वाड्रँगल ज्याला म्हणतो आपण अटल बिहारी वाजपेयींच्या काळी जे म्हणजे जो कनेक्टिव्हिटी झाली होती तसं पाहायला गेलं तर आज आपल्याकडं रेल कनेक्टिव्हिटी आहे चांगल्या प्रकारे आपण गोल्डन क्वाड्रँगलमध्ये असल्यामुळं रोड कनेक्टिव्हिटी आहे रस्ते चांगले आहेत. आता पुरंदरचा जो नवीन होणारा जो एअरपोर्ट आहे मला वाटते तो सुद्धा आता त्याच्यामुळं एअरपोर्टचा जवळ येणार साधारण 65-70 किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळं आणि इथला सुद्धा कराडचा एअरपोर्ट त्या निमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात तिथले जे काय शेतकरी आहे त्यांना विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार इथे उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ह्या भागाचा कायापालट निश्चितपणे होणार. कारण शेती जरी आपला हा भारत देश हा जरी कृषीप्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काय जोपर्यंत इंडस्ट्रीज आता आलेत म्हणजे शिरवळ केसुर्डी लोणंद हा संपूर्ण जो मग तुमचा खंडाळा परिसर या अगोदर जेव्हा या अगोदरचा काळ तुम्ही आठवा ज्यावेळेस MIDC तर आली नव्हती त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे आज जमीन आसमानचं नाही म्हणलं तरी राहणीमान तिथल्या त्या ज्या ठिकाणच्या जे काय इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो आणि चांगलं करायची सगळ्यांची इच्छा आहे किंवा माझी तर आहेच पण त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांचं सहकार्य तर निश्चित असणारच आहे. सगळ्यांनी मिळून आणि प्रत्येकाने म्हणजे मी तर आता तुमच्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आवाहन करेन की तुमच्या म्हणजे लोकांना इन जनरल सर्वांना जे कोण आता म्हणजे ज्यांच्यापर्यंत प्रत्यक्षात मी पोचू शकत नाही तर आपणसुद्धा आपल्या परीने आपल्या काय आयडियाज असतील तर निश्चितपणे आमच्यापर्यंत पोच कराव्यात किंवा आम्हाला सांगावं त्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागतच करू जेणेकरून जास्तीत जास्त त्याच्यामुळं या संपूर्ण परिसरात